त्याच्यामुळे माझा विरोध हा चालूच आहे। पण मला एकच म्हणायचंय की का उद्धवराव कशासाठी तुम्ही दिली क्लीन चिट, त्याचं उत्तर एकदा देऊन टाका। कारण सगळे मलाच विचारतात, ते विसरले त्यांचं सरकार आल्यावर 40 दिवस सरकारचा अत्ता नव्हता आणि पत्ता नव्हता। सगळ्यांनाच त्या ठिकाणी सामावून घेणं शक्य नव्हतं। ज्यांना ज्यांना जसं जसं करता आलं तसं केलं। अलायन्सचं सरकार आहे आमचं, 3 पार्ट्या एकत्र आहेत। आपल्यासोबत आमदार चित्रा वाघ आहेत। काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पहिले तर त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे तुम्ही कसं बघताय? आमच्या 4 लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये सामावून घेतल्यात, त्याच्यासाठी मी फार खुश आहे। देवाभाऊंनी बहिणींवरती जो विश्वास दाखवलाय, मी मागेही म्हटलं होतं की आमच्याकडे सिनियर पॉलिटिशियन्स आहेत, 3-3, 4-4 टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत आणि मी खूप खुश आहे की चौघींना संधी या मंत्रिमंडळामध्ये मिळाली आणि त्या खूप चांगलं काम करतील। विरोधक म्हणतात की पोर्टफोलिओ नाहीये, त्याच्यामुळे विधान भवनात मिळणार आहे। ते विसरले त्यांचं सरकार आल्यावर 40 दिवस सरकारचा अत्ता नव्हता आणि पत्ता नव्हता। काही जण नाराज आहेत, काही जण नाराज आहेत। त्यांची जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करायला आमचे शीर्षस्थ नेतृत्व आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ हे अतिशय सक्षम आहेत आणि हा एक परिवार आहे। सगळ्यांनाच त्या ठिकाणी सामावून घेणं शक्य नव्हतं। ज्यांना ज्यांना जसं जसं करता आलं तसं केलं। अलायन्सचं सरकार आहे आमचं, 3 पार्ट्या एकत्र आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांना त्या ठिकाणी संधी देण्याचा शेवटचा प्रश्न, एक संधी देण्यात आली आहे संजय राठोड यांना। खरं तर तुम्ही आधी सगळ्यात जास्त विरोध केला होता संजय राठोड यांना, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। मला एक तुम्हाला सांगायचंय की याचं उत्तर तुम्ही आज उद्धव ठाकरेंकडनं घ्या, कारण त्यांनी जर क्लीन चिट दिली नसती तर त्यांचं असं म्हणणं आहे मी तर राजीनामा घेतला होता, त्यांनी क्लीन चिट दिली त्यामुळे एकनाथराव शिंदेंच्याही मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते आणि आताही मंत्रिमंडळात मंत्री आहेत। त्याला कारण उद्धव ठाकरेंनी दिलेली क्लीन चिट आहे, याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा केलाय। मला वाटतं हे माझी तर लढाई चालूच आहे, पण जर त्यांनी क्लीन चिट दिली नसती तर कदाचित आज हा प्रश्न विरोध राहील, तुमचा विरोध राहील। माझा विरोध आहेच ना, माझी लढाई चालू आहे, माझा विरोध चालू आहे। चित्रा किशोर वाघ वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र माझी केसही चालू आहे, त्याच्यामुळे माझा विरोध हा चालूच आहे। पण मला एकच म्हणायचंय की का उद्धवराव कशासाठी तुम्ही दिली क्लीन चिट, त्याचं उत्तर एकदा देऊन टाका। कारण सगळे मलाच विचारतात, तुमच्यापर्यंत कुणी येत नाही किंवा माहित नाही तुम्ही भेटता की नाही कोणाला। त्यांनी असं उत्तर दिलं मी तर राजीनामा घेतला होता। मी तर काय म्हटलं, एकनाथराव शिंदेंनी स्पष्ट म्हटलं, ते मुख्यमंत्री होते तेव्हा, की यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्ही घेतलं। तर एकदा उद्धवरावांनी या प्रश्नावरचं उत्तर द्यावं। आहे विरोध हो अर्थात। त्यामुळे होत्या चित्रा वाघ त्यांनी सांगितलं की संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं कारण त्यांना क्लीन चिट मिळाली होती आणि महाविकास आघाडी सरकार असताना ही क्लीन चिट मिळाली, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे उत्तर द्यावं। शिवाय माझा जो विरोध आहे संजय राठोड यांना तो कायम राहील असं सुद्धा चित्रा वाघ म्हणाले आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजन समीप वेदांत नाईक, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।